नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा काय जबराट प्रोमो रिअलाउड झाला आहे. त्यामध्ये आता इकडे अलकनंदाचं जे काय चित्र असतं ते विश्वंभर समोर येतो. आता इकडे अलकनंदा श्रावणीचा जीवे मारण्याचा प्रयत्न करते. तो कट तिचा तिथे फसतो आणि विश्वंभर डायरेक्ट अलकनंदाला पोलिसांच्या तावडीमध्ये देतो. आता इकडे अलकनंदा समोर कसं काय पितळ तिचं उघड आलं, काय काय घडलं ते सगळं आपण आजच्या भागामध्ये बघूया. प्रेक्षकांनो, आजचा भाग अगदी खराब आहे, अगदी शेवटपर्यंत बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता इकडे अलकनंदा पण बोलते, तर शुभूचे असिस्टंट काही देखील की ना स्वीटी होऊ शकली नाही. आता इकडे मला त्या श्रावणीला अजिबात सोडायचं नाही. मी त्या श्रावणीचा बदला घेणार आहे. बरं, मी त्या श्रावणी बरोबर काय करेन त्याच्या स्वप्नात पण विचार करू शकणार नाही. आता इकडे स्वीटी पण बोलते, हो आपण तसंच करू. बरं, आपण अजिबात त्या श्रावणीला सोडायचं नाही. बरं, त्या श्रावणीचे पंख जे उडायला लागले ना, आपण तिचे पंख स्वतः कापून टाकू. आणि आता इकडे त्यामध्येही अलकनंदा पण बोलते, आपण तर तिचे पंख कापायचे, पण आता आपण तिचा जीव घेऊन टाकायचा. आणि स्वीटी बोलते, तिचा जीव घ्यायचा म्हणजे नेमकं काय बोलते बरं तुम्ही? हे सगळं काय चाललंय बरं? तिचा जीव आपण कसं काय घेणार? बरं, अलकनंदा पण बोलते, आपण तिचा जीव घेऊ शकतो. आता मी काय करते ते बघ. असं म्हणून आता इकडे अलकनंदा पण गुंडांना कॉल लावते. अलकनंदा गुंडांना कॉल लावून म्हणते, आता काल देखील झालं ना, मी तुम्हाला एका बाईचा फोटो पाठवलाय, तिला तुम्ही जीवे मारून टाकायचं. आता प्रेक्षकांनो, त्यांचं सगळं बोलणं मागून शुभूंनी ऐकलेलं असतं. शुभू बोलतो, काय श्रावणी मॅडमच्या जीवावर उठलात काय? आता मी तुम्हाला सोडणार नाही. आणि आता इकडे शुभू श्रावणीकडे जाऊन जे काय सगळं घडलेलं असतो प्रेक्षकांनो ते सगळंच सांगतो. ती नालायक बाई तुमच्या जीवावरती उठली. आता इकडे श्रावणी पण बोलते, काय माझ्या जीवावर उठली का ती? आता त्या पाटलावरच्या राणीचा आहे ना वेळ आलाय. बरं, आता तिचे दिवस भरले. आता तिचं जे काय चालू शकते हे सगळं जगापुढे आणण्याची वेळ झाली. बरं, आज म्हणून आता इकडे श्रावणी पण तिचे मस्त अशी खेळी शकते. प्रेक्षकांनो, श्रावणीची अशी खेळी राहते ना, त्याच्याने अलकनंदाचं जे काय दिसतं असतं ते विश्वंभर समोर उघड येणार असतं. आणि आता इकडे श्रावणी पण एका मुद्दामच घराच्या बाहेर जाते. श्रावणी मुद्दामच बाहेर राहणार असते, कारण तिथे गुंड तिच्यावरती हल्ला करणार असतात. आणि प्रेक्षकांना आता इकडे शुभू पण घेऊन साहेबांना बाहेर जातो. आणि ती आता अलकनंदा पण गुंडांना बोलते, हिला तुम्ही काही देखील कोणी संपवून टाका. आणि आता इकडे स्वीटी पण बोलते, एकदाच मी जर संपली ना, माझ्या रस्त्यातला काटा संपून जाईल. आणि आता प्रेक्षकांना याच्यामध्ये काय मस्त असा चमत्कार होतो. ते गुंड ज्या तिचा हल्ला करत असते असं विश्वंभर येतो. विश्वंभर त्या गुंडांची फायटिंग करतो, जणा मारामारी करू लागत असतो. पोलीस पण येतात तिथे. पोलीस डायरेक्ट त्या गुंडांना पकडतात. पोलीस त्या गुंडांना पकडून बोलताय सगळ्याचे काय चाललंय बरं. आता इकडे डायरेक्ट विश्वंभर पण बोलतो, हे माणूस हे लोक माझ्या मुलीच्या जीवावरती उठले होते. बरं, आणि आता पोलीस पण विचारतात, हे सगळं काय चाललंय बरं तुझं? कारण त्याचा इकडे डायरेक्ट विश्वंभर एक आहे ना, खूप असा मोठा माणूस असतो. कारण त्या विश्वंभरचं म्हणणं पोलीस तेच ऐकू लागत असतात आणि ते गुंड पण त्याला फार असे घाबरू लागत असतात. गुंड पण बोलतात, एक अलकनंदा नावाची बाई होती, त्या बाईने सगळे कटकारस्थानं केले. बरं, त्याच बाईचे सगळं कटकारस्थानं होतं. बरं, त्याच बाईने सगळं घडवून आणलं होतं. बरं, आता इकडे डायरेक्ट विश्वंभरचा त्यांच्या बोलण्यावरती विश्वास दिसत नाही. विश्वंभर बोलतो, माझ्या बहिणीबद्दल तुम्ही असं काय देखील बोलायचं नाही. आणि आता इकडे ते गुंड पण बोलतात, ते त्या बाईने ते सगळं घडवून आणलं होतं. बरं, तुम्हाला जर का खोटं वाटतं ना, मला कॉल चेक करा. बरं, त्या बाईने मला किती कॉल केले. बरं, आता प्रेक्षकांकडे विश्वंभरचे डोळे उघडतात. विश्वंभर आता डायरेक्ट असे अलकनंदा त्या जागी बोलून घेतो. आणि आता अलकनंदा पण त्या जागी त्या ठिकाणी त्या ओळी तिथे येते. अरे विश्वंभर काय झालं? बरं, अलकनंदाला 440 वॉटचा झटका लागला असतो. अलकनंदा बोलते, माझं सगळं पिक्चर विश्वंभर समोर तर उघडणे आलं नाही, सगळं काय चाललंय बरं? विश्वंभरने मला एक का बरं बोललं असेल? बरं, आणि तिकडे विश्वंभर पण बोलतो, अलकनंदा आहे ते सगळं काय चाललं आहे? बरं, तू माझ्या मुलीच्या जीवावर उठली ती बरं का, हे सगळं काय केलं? बरं, आता इकडे श्रावणी पण बोलतो, हो हीच बाई माझ्या जीवावरती उठली होती, हीच बाई माझ्या कटकारस्थानं करायची. बाबा, जर का तुम्हाला खोटं वाटत असेल ना, तुम्ही ह्या बाईची चप्पल चेक करा. बरं, आता प्रेक्षकांना इकडे विश्वंभरला फार मोठा असा झटका लागतो. विश्वंभर बोलतो, हे सगळं काय चाललंय बरं अलकनंदा, जे काय सगळं खरंय मला ते सगळं सांग. बरं, मला बहिणी म्हणायची पण आता लाज वाटू लागली. बरं, मला ती चप्पल दाखव. बरं, असं म्हणून प्रेक्षकांना इकडे विश्वंभर पण तिची चप्पल पाहतो. आणि तिकडे विश्वंभरला खात्री पटलेली राहते. बरं, ह्या सगळ्याच्या मागे जी कोणी स्त्रोदार होती ती म्हणजे फक्त ही अलकनंदा. आता इकडे विश्वंभर समोर पण अलकनंदाची सगळे चित्र असे उघडा पडलेले असतात. विश्वंभर बोलतो, हे फार तू चुकीचं वागलीस. बरं, आता मी तुला अजिबात सोडणार नाही. असं म्हणून प्रेक्षकांना आता इकडे डायरेक्ट विश्वंभर त्या पोलिसांना बोलतो, त्या बाईला तुम्ही एक जाऊ तिथून घेऊन चालले जा. बरं, ही बाई फार चुकीची वागते. बरं, ही बाई फार कटकारस्थानं वागते. बरं, त्या बाईला सोडून अजिबात काही देखील चालणार नाही. बरं, आता प्रेक्षकांना ते डायरेक्ट गुंड पण बोलतो, आम्हाला माफ करा. बरं, ह्या बाईने सांगितलं म्हणून आम्ही हे सगळं केलं. बरं, जर का तुम्हाला आहे ना एक माणूस तुम्ही त्या माणसाच्या शोधावर आहे, पण ही बाई तुम्हाला त्या माणसाचा पुरावा अजिबात देणार नाही. बरं, मी तुम्हाला तेच सांगतो. आता प्रेक्षकांकडे विश्वंभरला खूप मोठा झटका लागतो. विश्वंभर बोलतो, हे सगळं काय बोललाय? बरं, तू कोणता माणूस? आता प्रेक्षकांना ते गुंड पण बोलतात,
तो हा गाडे पाटील आमच्याच तावडीमध्ये होता बरं इतक्या वर्ष. त्या बाईनी ना त्या गाडे पाटीलला आहे ना आमच्या तावडीमध्ये ठेवलं होतं. म्हणजे मी त्या गाडे पाटीलला आहे ना हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं. पण त्या गाडे पाटील बरोबर ना बारीक लक्ष ठेवायला तिने आम्हाला ठेवलं होतं बरं. आता प्रेक्षकांनो इकडे विश्वंभरला फार मोठा झटका लागतो. विश्वंभर बोलतो, काय गाडे पाटील या बाईच्या तावडीमध्ये म्हणजे हे जे काय सगळं घडलं होतं ते सगळं ह्या बाईने घडून आणलं होतं बरं. गाडे पाटील अजिबातच मेला नाही. म्हणजे गाडे पाटील जिवंत आहे. आणि गाडे पाटीलला मारायचं जे काही सगळं खोटं सांगितलं होतं त्या बाईने सांगितलं होतं बरं. म्हणजे ह्या बाईचे ते सगळं सुधार आहे बरं. ह्या बाईचे ते सगळं फोटो कारस्थान आहे बरं. आता प्रेक्षकांना विश्वंभरचे पण डोळे उघडता. आणि आता इकडे श्रावणीच्या दिवसापासून जे काही सगळं विश्वंभर समोर आणण्याचा प्रयत्न करू लागत होती त्याचा अशा प्रकारात विश्वंभर पुढे आलेलं असतं. आता विश्वंभरला फार मोठा झटका लागतो. विश्वंभर पण बोलतो, हे सगळं काय चालतंय बरं, हे सगळं काय बरं, आता हे सगळं असं सगळं काय होऊन बसलं बरं. म्हणजे माझी बायको जिवंत आहे. माझ्या बायकोला पण मीच मारलंय बरं. म्हणजे माझ्या बायको बरोबर पण जे काही सगळं घडलं ते सगळं या बाईने सोडून आणलं होतं. आता प्रेक्षकांनो इकडे डायरेक्ट त्या विश्वंभर पण त्या गुंडांना अजिबात सोडणार नसतो आणि त्या गुंडाला पण काही देखील सोडणार नसतो. आता इकडे श्रावणी पण बोलते, काय देखील झालं तर मी माझ्या आईला ना घेऊनच येणार आहे बरं. माझी आई इतक्या वर्ष माझी आई अजिबातच माझ्या बरोबर नव्हती, पण आता असं अजिबात होणार नाही बरं. आई आता माझ्या बरोबरच राहणार आहे बरं. आता मी ना डायरेक्ट आहे ना तिकडे तिकडे फार शोधेल बरं. आणि माझ्या आईला आहे ना घरी घेऊन येईल बरं. मी लवकरात लवकर माझ्या आईला घरी घेऊन येईल. मी माझ्या आईला आता शोधण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल बरं. मला माझ्या आईला शोधण्यामध्ये शुभ्बू मला माझ्या आईला शोधण्यामध्ये फार अशी मदत करू लागतो बरं. फार इकडे शुभ्बू पण बोलतो, हो मॅडम आपण ना काही देखील घेऊन ये ना तुमच्या आईला शोधूनच काढू. तुमची आई कुठे पण असेल ना आपण तिला शोधू, पण तुमच्या आईतून तुमची भेट घडून आणू बरं. याला काही जितके कटकारस्थान करायचे ना तितकं आपण कटकारस्थान तिला करू देऊ, पण तुमच्या आईला मी अजिबात काही देखील येऊ देणार नाही. हा मी तुम्हाला शब्द देतो बरं. असं म्हणून प्रेक्षकांना आता इकडे शुभू पण डायरेक्ट सोडणार असतो. तो म्हणजे काय तिकडे श्रावणीच्या आईला. आता इकडे विश्वंभरचे पण डोळे पाणावलेले असतात. विश्वंभर बोलतो, आता काही देखील झालं तरी मला माझ्या बायकोला शोधलंच पाहिजे बरं. या सरायचं उत्तर ती देऊ शकेल बरं. आता प्रेक्षकांना आणि इकडे विश्वंभर पण शोधणार असतो तिच्या बायकोला. आता प्रेक्षकांना आलं त्यांना त्याचं कोर्ट फसलेलंच असतो. आता इकडे स्वीटीला पण फार मोठा झटका लागलेला असतो. आता इकडे स्वीटी पण शुभ्बू पुढे जाते. स्वीटी म्हणते शुभ्बू पुढे जाऊन, शुभ्बू सगळं काय करायला बरं तू. आता प्रेक्षकांना शुभ्बूला पण फार मोठा झटका लागलेला असतो. शुभ्बू बोलतो, काय स्वीटे हे सगळं तूच केलं ना, तूच त्या बाईला सांगितलं की ना आता मी तुला अजिबात म्हणणार नाही. असं म्हणून प्रेक्षकांना इकडे शुभ्बू पण स्वीटीला फार मोठी अशी शिक्षा देणार असतो. शुभ्बू आता स्वीटीला पण या पोलिसांच्या तावडीमध्ये देणार असतो. आणि आता इकडे स्वीटीच्या घरच्यांना पण फार असा राग आलेला असतो तो म्हणजे शुभ्बूवरती. स्वीटीच्या घरचे बोलतात, अजिबात माझ्या मुलीला काही देखील पोलिसांच्या तावडीत द्यायची नाही बरं, नाहीतर तुम्हाला घर खाली करावं लागेल बरं. शुभ्बू पण बोलतो, मी तुम्हाला 1 दिवसाचा ऍडव्हान्स दिला आहे बरं, त्या अजिबात हे घर खाली करू शकणार नाही. असं म्हणून प्रेक्षकांना असा भाग इथे संपतो. आणि जे काय किस्सा असता समजायचं तर त्याचा भांडेफोड झालेली असतात. आणि आता इकडे स्वीटीला पण आता फार मोठ्याची शिक्षा मिळणार असते. आणि आता इकडे शुभ्बू पण प्रेक्षकांना श्रावणीच्या आईला पण शोधणार असतो. असं सगळं आपल्याला येणाऱ्या भागावर बघायला मिळणार आहे. जर का तुम्हाला शुभ श्रावणी माझ्याकडे डेली बघायचं असेल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.